ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. आता स्वतः प्रतापने कोर्टात येत प्रियाविरुद्ध साक्ष दिली आणि गेम पलटून टाकलेला आहे. प्रतापने कोर्टामध्ये काय साक्ष दिली आणि त्याआधी प्रतापला काय सत्य समजलं आणि सत्य समजल्यानंतर प्रतापने अर्जुनची माफी मागितली. तुमच्या लग्नाला विरोध का केला आणि या सगळ्यामध्ये माझं खूप चुकलं. फक्त अर्जुनचीच नाही तर सायलीची सुद्धा माफी मागितली आणि मोठ्या मनाने सायलीने प्रतापला माफसुद्धा केलेला आहे आणि माफी मागायची बाबा गरज नाही हे सांगताच प्रतापला रडू कोसळते. कोर्टात प्रतापने प्रियाविरुद्ध अर्जुन सायलीची साथ देत जबरदस्त केस कशी पलटले बघूया. आता टेस्ट झाल्यावरती प्रिया आता सांगायला लागते, बाबा खरंच मी तिकडे खूप घाबरले होते हो आणि मला कळतच नव्हतं की काय सांगावं काय सांगू नये. यावरती रविराज म्हणतात, हे बघ त्याची काहीही तू चिंता करू नकोस. अगं पोलिसांच्या समोर डॉक्टरांच्या समोर भले बहादूर तुटून पडतात. तुझी काय खबर बात, तू नको चिंता करू. या सगळ्यावरती तुझ्या ह्याच्यावरती काही परिणाम नाही होणार. यावरती प्रिया सांगते, बाबा मला काय वाटते माहिती आहे का, मला दामिनीने पुन्हा एकदा फोन केला होता तर मी तिला भेटून येते म्हणजे तुम्हाला कल्पना देते. नाहीतर या सगळ्यामध्ये तुम्हाला पुन्हा समजलं तर खूप मोठा गैरसमज होईल. यावरती रविराज म्हणतात, तू एकटी जाऊ नको, मी येतो. प्रिया म्हणते, याची काही गरज नाही बाबा, नको, मी एकटीच जाऊन येते. जर का तुमची गरज लागली तर मी तुम्हाला बोलवेन. रविराज म्हणतात, बघा. असं म्हटल्यावरती प्रिया दामिनीला भेटायला निघते. इकडे तोपर्यंत प्रतापने प्रियाचं बोलणं फोनवरती ऐकलेलं असतं. त्यानंतर प्रिया तिकडून निघते. ती सांगते, मी ना जरा बाबांच्या इकडे जाऊन येत आहे. यावरती प्रताप आता बोलायला लागतो, तू आता रविराजला कॉल केला होतास ना. यावरती ती सांगते, हो. प्रताप म्हणतो, मग तू रविराजला भेटायला चाललीस. यावरती ती म्हणते, हो. प्रतापला कळत नाही की ही मुलगी इतकं खोटं का बोलते. मी तर सगळं ऐकलेलं आहे. मी ऐकलं आहे की ही तर दामिनी देशमुख यांना भेटायला चालली आहे. जर काही दामिनी देशमुख यांना भेटायला निघाली आहे तर हिला काय गरज आहे खोटं बोलण्याची. ही खोटं का बोलली, जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता माझ्यासोबत इतकं का खोटं बोलायली. नाही काहीतरी गडबड आहे. त्यानंतर प्रिया म्हणते, बाबा मी जाऊ का. यावरती प्रताप सांगायला लागतात, हो ठीक आहे. तुला मी काय नाही म्हटलं तर तू थांबणार आहेस का. असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, बाबा तुम्ही असं का बोलताय, तुम्ही नाही म्हटलं तर मी नाही जाणार. यावरती मग आता सांगायला लागतात प्रताप म्हणतो, जातो. बाकी काही काळजी करायचं कारण नाही आहे. इकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच ते आता निघते. तर इकडे प्रताप आता अर्जुन सायलीला सांगायला लागतो की ही आता रविराजांसोबत बोलत होती आणि मी ते आता ऐकलं आहे. ही रविराजांना बोलली की मी दामिनीकडे चालली म्हणून आणि ही दामिनीकडे चालली आहे तर मला खोटं का बोलून गेली. मला काहीच कळत नाही आहे. मला तुमच्या बोलण्यावरती आता कुठेतरी विश्वास बसायला लागला आहे. अर्जुन म्हणतो, डॅडा आम्ही तिला त्या दिवशी रंगेहात पकडलं आणि ती दामिनीच्या इकडे जाऊन महिपतला भेटली होती. म्हणजे महिपत आणि दामिनी हे सोबतच गेलेले आहेत. प्रताप म्हणतो, ते काही नाही, तू पाठलाग कर आणि मला येऊन सांग की नक्की ती काय करते. असं सांगितल्यावरती अर्जुन सायली निघतात आणि सायलीचा पाठलाग करतात आणि प्रियाचा पाठलाग करतात. ज्या वेळेला प्रियाचा पाठलाग करतात त्यावरती सायली म्हणते, बरं झालं बाबांनी तरी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, खरंच सांगू का, बाबा हे आताच नाही तर नेहमी सत्याची साथ देतात. ज्या वेळेला ममाने तुम्हाला पहिल्यांदा एक्सेप्ट केलं होतं त्यानंतरसुद्धा त्यांनी तुमची साथ दिलीच होती. ममानंतर तेच होते ज्यांनी तुम्हाला एक्सेप्ट केलं होतं. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, हो. सायली अर्जुन ज्या वेळेला तिचा पाठलाग करतात त्यावेळेला ती दामिनीच्या इकडे आलेली दिसते आणि पाठीमागून महिपतसुद्धा आलेला दिसतो आणि त्यानंतर या सगळ्यांचा व्हिडिओ बनवून ताबडतोब इकडे प्रतापच्या समोर घेऊन येतात. ज्या वेळेला प्रतापला तो व्हिडिओ दाखवला जातो प्रतापला खूप वाईट वाटतं. खरंच मला माफ कर सायली, या सगळ्यामध्ये मी खूप मोठी चूक केली आहे. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, बाबा तुम्ही माझी माफी मागायची खरंच काही गरज नाही आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही प्लीज माझी माफी मागू नका. यावरती तो सांगतो, अगं हा महिपत इतका नालायक
याने या सगळ्यामध्ये मला अडकवलं आणि ही मुलगी तिथे जाऊन त्यांची साथ देते. यावरती सायली सांगायला लागते, तुम्हाला खरं सांगू का बाबा, आत्तापासून नाही तर आमचा आश्रम घशात घालण्यापासून हे सगळं महिपतच्यापर्यंत पोहोचवणं हे सगळं काम तिनंच केलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे का, ती इतकी नालायक आहे. ती रविराज काकांना सुद्धा फसवत आहे. तुम्ही इतकं वाईट वाटून का घेताय? यावरती आता प्रताप सांगतो, मी खरं सांगू का, मला खरं तर वाईट याचं वाटत नाही की तिने त्याची साथ दिली. मला वाईट याचं वाटतंय की मी तुम्हाला दोघांना ओळखायला खूप मोठी चूक केली. सायली, तू 100 नंबरी सोनं आहेस. मी तुझ्यावरती असा संशय घेतला. तू मला माफ कर. यावरती सायली म्हणते, मी तुम्हाला नेहमी वडिलांच्या जागेवर मानते आणि तुम्ही वडील आहात माझ्यासाठी आणि तुम्ही माझी माफी मागितली तर कसं चालेल? खरंच बाबा, या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही मला आता आपलंसं म्हटलंत ना, तर मला किती आनंद झालाय. यावरती मग आता तो सांगायला लागतो, खरंच सांगू का, माझी ही लायकीच नाहीये की मी तुझी माफी मागावी. यावरती सायली सांगायला लागते, अहो बाबा, असं काय करताय? वेड्यासारखं काहीतरी बडबडू नका. खरंच तुम्ही ना माझ्या वडिलांपेक्षा जास्त आहात. तो सांगतो, मी तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नाला विरोध केला. लपून छपून तुम्ही नको म्हणत असताना सुद्धा मी तन्वीचं लग्न लावून दिलं. किती मोठा मूर्खपणा केलाय हे मला आत्ता कळतंय. यावरती सायली म्हणते, आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, कारण अश्विन भाऊजींचं लाईफ इकडे बर्बाद होण्याच्या मार्गावरती होतं. यावरती प्रताप म्हणतो, याचीच ही चूक आपण सुधारू शकतो. यावरती सायली म्हणते, ते कसं? प्रताप म्हणतो, मी तुमच्यासोबत कोर्टात येणार. तुमच्यासोबत येऊन कोर्टामध्ये साक्ष देणार. काहीही झालं तरी या तन्वीचा पर्दाफाश मी करणार. मी रविराजांच्या समोर जाणार. आता या सगळ्यामध्ये मी रविराजचे डोळे उघडीन. तू काळजी करू नकोस बाळा, मी तुमच्या पाठीशी आहे. कोर्टामध्ये मी साक्ष द्यायला येईन, पण मी जोपर्यंत कोर्टात येणार नाही तोपर्यंत तुम्ही माझा साक्षीदार म्हणून माझं नाव रिव्हील करायचं नाही, कळलं? असं म्हटल्यावरती इकडे आता सायली सांगायला लागते, ठीक आहे बाबा, तुम्ही जसं म्हणाल तसं. असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो, ठीक आहे, तू काळजी करू नको. मी आता अर्जुनची भेट घेतो आणि प्रताप अर्जुनची सुद्धा माफी मागतो. प्रतापने अर्जुनची माफी मागितल्यावरती अर्जुन म्हणतो, डॅडा, माफी मागायची काहीच गरज नाही. ही आपल्या घराला फसवते. ही कीड आपल्या घरातून निघून गेली बास. मला बाकी काही नको आहे. असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो, काळजी करू नकोस. मी कोर्टामध्ये तिच्या विरुद्ध साक्ष देईन की ही खोटारडी आहे, तर तू आता काळजी करू नकोस. असं म्हणून प्रताप आता ही साक्ष गुलदस्त्यात ठेवायला सांगतो. कोर्टामध्ये मी जायच्या आधी मी जर का तिकडे पोचणार आहे हे जर का समोर आलं तर मात्र खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि आपल्याला आता संधी साधूनच हे करायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हलगर्जीपणा करून चालणार नाही. असं म्हणून आता दोघेजण गुप्तपणे निर्णय घेतात. तोपर्यंत प्रताप आता कल्पनाला सांगायला येतो, कल्पना, हा व्हिडिओ बघ. यावरती आता कल्पना म्हणते, काय आहे हे? यावरती प्रताप म्हणतो, तुला विश्वास बसणार नाहीये तर तू हा व्हिडिओ ऐक. तिने आपल्या सगळ्यांना खोटं सांगितलेलं आहे. खोटं सांगून तिने आपल्या सगळ्यांना फसवले. नंतरसुद्धा ती महिपत आणि दामिनी या दोघांना एकत्रितपणे भेटली. यानंतर कल्पना चिडते, तुम्ही काय त्या सायली अर्जुनच्या नादाला लागताय? प्रताप म्हणतो, तुला हा व्हिडिओसुद्धा खोटा वाटतोय? ज्यावेळेला कल्पना ते व्हिडिओ ऐकते त्यावेळेला कल्पना म्हणते, काय आहे हे? म्हणजे ज्या महिपतने आपल्याला फसवलं त्या महिपतकडे तन्वी जाते. सिरियसली? असं म्हटल्यावरती तो सांगतो, तेच सांगण्याचा तुला प्रयत्न करतोय. आपल्याला या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलेला आहे, कळतंय का तुला? असं म्हटल्यावरती मग आता कल्पना सांगते, आता काय करायचं? आपण तर अश्विनचं लग्न लावून दिलं. यावरती रविराज म्हणतात, आता ते सोड. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती खोटी साक्ष देते. ती खोटी साक्ष मला आता खोडून काढायची आहे आणि त्यासाठी आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सिद्ध करायचं आहे की ही तन्वी खोटारडी आहे आणि ती खोटी साक्ष देत आहे. मी कोर्टात जाणार आहे हे फक्त मी तुलाच सांगतो. मग इकडे कोर्टामध्ये ज्या वेळेला केस सुरू होते त्यावेळेला रविराज प्रियाला घेऊन आल्यावरती प्रतापला तिकडे पाहिल्यावरती सगळ्या जणांचे चेहरे पडतात. प्रताप आणि इकडे आता हे बघितल्यावरती प्रियाला पण धक्का बसतो. पण त्याच वेळेला अर्जुन आणि सायली जबरदस्त एंट्री करतात आणि त्यानंतर आता आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता साक्ष द्यायची आहे, ती म्हणजे प्रताप सुभेदार यांची.
आता प्रताप सुभेदार यांची साक्ष म्हटल्यावरती सगळेजण चपापतात. इकडे प्रतापने कल्पनाला ऑलरेडी तिला आता माहीत असतं की कोर्टामध्ये जबरदस्त धमाका होणार आहे. त्यामुळे कल्पनाने अश्विनला सांगितलेलं असतं की आज काहीही झालं तरी आपल्याला आज कोर्टामध्ये जायचं आहे आणि कोर्टामध्ये जाण्यासाठी सगळेजण तयार झालेले असतात. त्याच वेळेला कोर्टामध्ये प्रताप आता साक्ष देतो. प्रताप सांगायला लागतो की मला काही सांगायचं आहे. अश्विन म्हणतो, मम्मा मला कळत नाहीये, तू मला कोर्टात आज जरी घेऊन आली असलीस तरी मला कारण माहीत नाहीये तू मला कोर्टामध्ये का घेऊन आलेले आहे. यावरती ती सांगायला लागते, थांब मला पण माहीत नाही. त्यावरती महिपत म्हणायला लागतो, काय आहे हे, हा प्रताप का कोर्टात आलाय. त्यावरती प्रताप सांगायला लागतो, मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन्वी सुभेदार या सगळ्यामध्ये जी काही मोठी साक्षीदार आहे ना तिची भांडेफोड करायची आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप सांगायला लागतो, मुळातच या घरामध्ये रविराज किल्लेदार यांची मुलगी बनून आलेली असली तरीसुद्धा ती या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हिची माणूस आहे. या सगळ्यामध्ये महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी तिला खरेदी केलेलं आहे. याचा माझ्याकडे पुरावा आहे, कारण ती दरवेळेला महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांना ज्या पद्धतीने भेटायला जाते, आमच्या घरात खोटं बोलून जाते, आम्हाला या सगळ्यामध्ये फसवून जाते, हे आता सगळं त्याने एक्सप्लेन करून ऑडिओ सगळा दाखवलेला असतो आणि मग सगळ्यांचे धागे दणाणतात. अश्विनला सुद्धा सगळ्यांच्या समोर तो ऑडिओ पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये महिपत साक्षी आता दोघंजण बोलत असतात. आता कोणत्या विषयावरती बोलतात आता याच्यावरून सुद्धा खूप काही सिद्ध होणार असतं आणि मग मात्र आता सगळेजणच हादरतात. महिपत सांगत असतो साक्षीला, हे बघ, काहीही झालं ना तरीसुद्धा त्या सुभेदारांना बरोबर त्यांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवायला पाहिजे. काहीही झालं तरीसुद्धा ते जोपर्यंत आपल्या जाळ्यात अडकत नाहीत तोपर्यंत काहीही होणार नाहीये. नाहीतर त्यांना कशा धमक्या द्यायच्या हे तर तुला माहीतच आहे. तू लग्नच मुळातच त्या कारणासाठी केलेलं आहे की या सगळ्यामध्ये तुला आता त्यांना गुंडाळून ठेवता येईल. हे सगळं करत असताना त्यांना गुंडाळून ठेवू, मगच आता हे आपल्याला सगळं प्रॉपर पद्धतीने त्यांच्यावरती लक्ष ठेवता येईल. कळतंय ना तुला? तू लग्नाच्या याच्यामध्ये विसरून जाऊ नको. या सगळ्यामध्ये तू माझ्यासाठी काम करतेस, साक्षीला सोडवण्यासाठी काम करतेस, त्या मधुकर पाटलाला अडकवायचं आहे असं म्हणत जे काही स्टेटमेंट आता प्रिया आणि महिपत यांनी दिलेलं असतं ते मात्र आता इकडे प्रतापने सगळं सांगितलेलं असतं आणि ही मुलगी आमच्या घरातून दरवेळेला खोटं नाटक बोलून जाते, इकडे जाते तिकडे जाते म्हणून ती नको त्या ठिकाणी जाते आणि या सगळ्यामध्ये ती आम्हाला खोटं सांगते आणि या साक्षीवरती तुम्ही किती विश्वास ठेवाल याची मला खात्रीच आहे. आणि त्या उलट आमची सायली माझी सून आहे, माझी सून आता या सगळ्यामध्ये सगळं खरं बोलते असं म्हणत आता तिचे व्हिडिओ ऑडिओ सगळे कोर्टात ज्या वेळेला इकडे प्रताप सादर करतो त्यावेळेला प्रतापला या सगळ्यामध्ये आता जे काही सत्य समोर आल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो आणि सगळ्यात जास्त धक्का बसतो तो म्हणजे अश्विनला. अश्विन तर खूप घाबरतो. अश्विनला तर कळतच नाही की नक्की आपल्यासोबत काय चाललंय. म्हणजे आता हिने आपल्यासोबत लग्न म्हणून केलं आणि त्यावरती प्रताप म्हणतो, मी माझ्या माणसांना घरीसुद्धा सांगू शकत होतो, पण आज मला सगळ्यांच्या समोर हे सांगायचं आहे, कारण या सगळ्यामध्ये आता जे काही घडले ना ते कोर्टाच्या आवारातच घडलेलं आहे आणि कोर्टाच्या इकडे दामिनी देशमुख येऊन तिने हे केलेलं आहे आणि म्हणून मला कोर्टात पण तिला खोटारडी सिद्ध करायची होती आणि याचमध्ये मला सगळ्यांच्या समोर तिला खोटं सिद्ध करायचं होतं. आता हा सगळा प्रकार समोर आल्यावरती महिपतला विचारलं जातं, मग तुम्ही कशासाठी भेटला होतात? या सगळ्यामध्ये तुम्ही भेटून प्रियाला बोलत होतात, काय गरज होती? तुम्ही खोटा साक्षीदार उभा केलात ना. महिपत प करायला लागतो आणि त्यानंतर मग आता जे साहेब सांगायला लागतात, काहीही झालं तरी आम्ही हा साक्षीदार ग्राह्य धरू शकत नाहीये. मुळातच या साक्षीदाराची साक्ष खोटी आहे आणि त्यामुळे प्रियाची साक्ष रद्द झाल्यामुळे आता मात्र मधुभाऊ निर्दोष असल्यावरती शिक्कामोर्तब होण्याची वेळ आलेली असते. त्याच वेळेला इकडे आता रविराजांना सुद्धा धक्का बसलेला असतो आणि आता प्रियाच्या विरोधात ठामपणे साक्ष देत प्रतापने अर्जुन आणि सायली यांना बरोबर आता न्याय मिळवून दिलेला असतो. आणि यानंतर आता प्रतापच्या पाठोपाठ कल्पना, पूर्णा आजी, अश्विन हे सुद्धा
अर्जुन सायलीची साथ देत या सगळ्यांच्या विरोधात होणार का, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यास